आदित्य आणि मृणाल दोन परस्परांपासून खूप दूर असलेली मनं पण एका ऑफिसच्या प्रोजेक्टमुळे एकत्र आली. मैत्री झाली आणि मग हळूहळू त्यांचा स्पर्श प्रेमात बदलेला. मुंबई, एक पावसाळी संध्याकाळ. ऑफिसमधून लवकर सुटलं होतं. मृणालचा फोन वाजला. आज काही प्लॅन आहे का? आदित्यने विचारलं. नाही, पाऊस बघून बाहेर जाण्याचा कंटाळा आलाय. ती म्हणाली. तर मग माझ्या घरी येतेस का? कॉफी बनवतो आणि गप्पा मारूया. थोडा संकोच, पण तिच्या मनालाही त्याच्या सहवासाची ओढ होती. ती त्याच्या घरी पोहोचली. केस ओले झालेले, पांढरं टॉप थोडंसं भिजलेलं. त्याने दार उघडलं. क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं सौंदर्य भिजल्या अवस्थेत अधिकच खुलत होतं. तू खूप सुंदर दिसतीयेस, तो हळूच म्हणाला. ती हसली. थँक यू. टॉवेल आहे का? तो तिला टॉवेल देतो. तिचे केस पुसायला मदत करतो. त्या क्षणात त्याचा हात तिच्या गालावरून सरकतो आणि त्या स्पर्शात एक नवी उष्णता जाणवते. हे असं स्पर्श आवडलं तुला? तो हळूच विचारतो. ती नजरेला नजर भिडवते, गप्प राहते, पण नकार देत नाही. तो तिच्या हाताला अलगद धरतो. तिला सोफ्यावर बसवतो. हळूहळू त्याचं तोंड तिच्या गालावर येतं आणि पहिला सौम्य चुंबन. ती डोळे मिटते. त्याचे ओठ तिच्या मानेजवळ अलगद फिरतात. मृणालची श्वासोच्छवास वाढतो. ती त्याच्या कुशीत शिरते. त्याचा हात तिच्या पाठीवरून फिरतो. तिच्या शरीराच्या वळणांवरून ओलसर केस मागे सारतो. तिचं अंग शहारतं. ती त्याच्याजवळ अधिक घट्ट होते. तुझा हा स्पर्श मला वेडी करतोय, ती कुजबुजते. तो तिला उचलतो. बेडरूमकडे घेऊन जातो. तिच्या ओठांवर चुंबन. मग हळूहळू गाल, मान, खांदे. त्याच्या बोटांनी तिचं शरीर जणू उलगडायला घेतलं होतं. ती त्याच्या शर्टचे बटण अलगद सोडते. त्याच्या छातीजवळ डोकं टेकवते. आता दोघेही जवळ आलेले. पूर्ण शब्द नसलेले, पण शरीर बोलत होतं. कंबरेवर त्याचे हात. तिच्या मांड्यांवर त्याचे ओठ. ती गड्ड श्वासात कुजबुजते. आदित्य, थांबू नको. आता त्यांची रात्र पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. सर्व सीमा मिटून गेलेल्या. जिथे प्रेम, आकर्षण आणि शरीरांची तहान एकत्र सामावली होती. रात्र संपली, पण त्यांच्या नात्याला एक नवीन सूर मिळाला. तो तिच्या केसात हात घालतो, तिला कुशीत घेत म्हणतो. मी तुला फक्त स्पर्शासाठी नव्हे, जीवापाड प्रेम करतो. मृणाल त्याच्या छातीत शिरून म्हणते. आणि मी तुझीच आहे. आताही आणि कायमची. त्या रात्री प्रेम फुललं. फक्त शरीरात नव्हे, मनातही. आता ते दोघं एका नवीन नात्याच्या प्रवासाला सुरुवात करत होते. त्या रात्रीनंतर काही आठवडे उलटले. मृणालच्या अंगात थोडा थकवा जाणवायला लागला. मन अकारण अस्वस्थ वाटू लागलं. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण महिन्याचे दिवस चुकले आणि ती अधिक चिंतेत पडली. काहीतरी वेगळं घडतंय, तिने स्वतःशीच कुजबुजलं. ती फारसी टेस्ट करते आणि 2 रेषा स्पष्ट दिसतात. ती गर्भवती होती. ती आदित्यला फोन करते. आदित्य, मला एक महत्त्वाचं सांगायचंय. मी प्रेग्नंट आहे. क्षणभर तो गप्प, बोलता शांत बसतो. मग हळूच विचारतो, तू ठीक आहेस ना? घाबरली आहेस का? मृणालच्या डोळ्यात अश्रू. पण त्याच्यातूनही हसू उमटलं. मी तुझ्यासोबत आहे. ही आपली जबाबदारी आहे. आणि मी ती आनंदाने स्वीकारतो. त्यांचं अजून लग्न झालेलं नव्हतं. मृणालच्या घरात ती एकुलती एक मुलगी होती. आईवडील पारंपरिक विचारांचे. लग्नाआधी हे सगळं. समाज काय म्हणेल? तिच्या आईने विचारलं.
पण मृणाल ठाम होती. माझं प्रेम खोट नाही आणि माझं बाळ माझं अभिमान आहे. आदित्यने तिला घट्ट धरलं. तू आणि आपलं मूल तुमचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. त्याने तिच्या घरी जाऊन स्पष्ट सांगितलं, मी मृणालशी लग्न करणार आहे. बाळासोबत. शब्द कठीण होते, पण त्याचं प्रेम खोटं नव्हतं.